ओके सर गुड एम सी मित्रांनो, आज माझं भाग्य एवढं चांगलं की माझे आदरणीय ऑफलाईन सुधाकर पाटील सर चेअरमन स्टार आज माझ्या शेतीवर आलेले आहेत आणि मला भेट दिली आहेत. तर आपली ही जी केमिकल मुक्त शेती आहे, टोटल ग्रोथ बुस्टरवर काढलेली आहे, या शेतीवर सरांनी भेट दिली. तर सरांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. गुड एम सी सर. गुड एम सी, आज खरंच खूप आनंद वाटतोय की एक ग्रेट लीडर आज त्यांनी एक संकल्प केलेला आहे, विषमुक्त शेती आणि विषमुक्त शरीर. आणि खरंच ते संकल्प केला नाही तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये गेल्या 6 महिन्यापासून आपल्या शेतामध्ये विषमुक्त शेती करण्याचा त्यांनी प्रयोग केलेला आहे. बघा, ज्या हळदीच्या प्लॉट मध्ये उभा आहे, या हळदीच्या प्लॉटला 1 किलो रासायनिक खत नाहीये. फक्त आणि फक्त IMC कंपनीचं हे अग्रो ग्रोथ बुस्टर. आजची तारीख सांगा तुझं. आज बघितलं की याची हे हळद जर उंची बघितली, माझी हाईट आहे का 5.5 फूट आणि 5.5 फूट ही हळदीची उंची झालेली आहे. जर ह्याचं खालचं जर बेड बघितला, ते इतर हळदीवाल्याच्या पेक्षा खूप सर्वात मोठं झालेलं आहे. जर तुम्ही ह्याचा जर विचार केला, हे नुसतं बोलण्यापुरतं नाही, हे स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी करून दाखवलं. आणि आज पूर्ण ते सर्व लोकांना ओरडून सांगतायत की आपण सर्वांनी जर हा प्रयत्न केला तर निश्चित एक सत्यन भाटिया सरांचं, अशोक भाटिया सरांचं जे स्वप्न आहे की भारत एक सोन्याची चिडिया बनेल, हे नक्कीच प्रत्येक जण अशा पद्धतीचा शेतकरी तयार झाला पाहिजे. प्रत्येकाने आधी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आज खरंच एक त्यांना प्राऊड ऑफ करतो की त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या शेतामध्ये जे कन्सेप्ट रुजवली, हे प्रत्येकाने त्याच्यामध्ये घेण्यासारखं आहे. आज एवढ्या चांगल्या पद्धतीची हळद समोर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेला गहू, ते पण एकदम जबरदस्त आहे. आणि हे त्यांना आज भेट दिली, ते ज्या संकल्पासाठी, ज्या गोष्टीसाठी ते काम करतायत, प्रत्येकाच्या शेतातनं विष कसे जाईल, प्रत्येकाच्या शरीरातनं विष कसे जाईल, याच्यासाठी ते या कंपनीचं हे जे आरोग्याचं अभियान आहे, हे समजून घेऊन ते काम करतायत. त्याच्यामुळं खरंच मला आज खूप आनंद वाटतोय. मी अशा एक जाबाज लीडरला आज भेटतोय. त्याच्यामुळं मला गेल्या कोरोनामध्ये साहेबांनी एंट्री केली आणि आज ते एक मेंटन चेअरमन झालेत, केवळ आणि केवळ या अग्रो बुस्टर घराघरात नेण्याच्या माध्यमातून. अशाच पद्धतीनं त्यांचा हा आदर्श प्रत्येक जणांनी डोळ्यासमोर घ्यावा आणि प्रत्येक जण आपली लेवल पुढे न्यावी आणि समाजामधून हे विष घालून टाकावं. याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. म्हणून जबरदस्त गुड एम सी सर. गुड एम सी सर. गुड एम सी. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणलं आजची तर तारीख ह्या शेतीतले हळदीचे फुटवे सुद्धा ह्या प्रकारे आलेले आहेत मित्रांनो. हे बघा, टोटल बेडच्या बाहेर हे हळदीचे खोम निघत आहेत. टोटल खोम बेडच्या बाहेर निघत आहेत आणि याचे फुटवे एकदम चांगल्या प्रकारे आहेत मित्रांनो. आणि मला परत हे आता खोम बाहेर निघत आहेत म्हणून परत याच्यावर माती लावण्याची वेळ आलेली आहे. ह्या प्रकारे खोंबसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे येत आहेत मित्रांनो. आणि आज तारीख आहे मित्रांनो 9/12/2020. 9/12/2020. तर हा जो गहू आहे मित्रांनो, मी टाकलेला आहे 26/11/2020 नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि याला सुद्धा कुठल्याच प्रकारचं खत नाहीये, कुठल्याच प्रकारचा केमिकल बेस नाहीये. तर अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे आलेलं आहे मित्रांनो गहू सुद्धा. आणि याची उगवण क्षमता सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर ह्या गव्हाबद्दल सुद्धा मी थोडं पाटील सरांना विनंती करतो की या गव्हाबद्दल सुद्धा सरांनी थोडी प्रतिक्रिया व्यक्त करावी. खरंच आज बघितलं ना, ह्या गव्हाकडे आज ह्यांच्याच बाजूला एक दुसरा प्लॉट केलेला आहे, त्याच्यामध्ये अजिबात काही नाही. आपण हा प्लॉट बघता बघता तो पण प्लॉट पाहूया. तुम्ही डोळ्यांनी बघा, ह्या एकाच दिवशी पेरलेला गव्हाचा हा प्लॉट आहे आणि तोच प्लॉट तिकडे बाजूला आहे. ह्याच्यामध्ये IMCचं बुस्टर वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये रासायनिक खत केलेलं आहे. त्याची आणि ह्याची हे तुम्ही ज्यावेळेस डोळ्यांनी बघाल त्यावेळेस तुम्हाला ते कळल. एकच मिनिटात आपण त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये जातोय. एक बांधाला बांध लागून आहे. पण ही जी प्रत्येकाने हा अनुभव शेअर करा, स्वतः आजमावून पहा, डोळ्यांनी बघा, रिझल्ट घ्या आणि नंतर लोकांना प्रमोट करा. वापरलं तर हेल्थ आहे, सांगितलं तर वेल्थ आहे. आज मी याच माध्यमातून आज महिन्याला 50,000 रुपये क्रॉस केलेत. सूर्यवंशी सर मेंटन चेअरमन आहेत. म्हणून अशाच पद्धतीचे रिझल्ट घेऊन ते 100% एक विषमुक्त शेती आणि विषमुक्त शरीर हे करण्याचा संकल्प त्यांनी हातात घेतलाय. हा समोर प्लॉट दिसतोय, बघा तुम्ही कसा आहे तो. हे एकाच दिवशी पेरलेले गहू आहेत. इकडे बघा, हा त्या गव्हामध्ये
ज्या गव्हामध्ये बुस्टर वापरलं होतं आणि ह्या गव्हामध्ये रासायनिक खत वापरलेलं आहे. एकच वावर आहे, बांधाला बांध लागून एकाच वावरात, फक्त ही त्यांच्या भावाचं आहे. त्यांनी ऐकलेलं नाही आणि ते मात्र त्यांनी स्वतःच्या शेतात बुस्टर लावलंय. ह्या गव्हाची कंडिशन बघा, आज रासायनिक खतावरला गहू कसा होतोय आणि त्याच गव्हाची कंडिशन आपण बघितली. एकाच दिवशी एकच बी एकच जमीन. मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपल्या शेतातनं विष घालून आपलं नुकसान वाचवा, आपली हेल्थ वाचवा, आपलं आरोग्य वाचवा. ह्याच्यातनं देश सेवाय, एक आरोग्य, एक हेल्थ, एक हरित क्रांती आपण घडवू शकतो. म्हणून मला एवढंच म्हणायचंय, उघडा डोळे बघा नीट. मित्रांनो, गुड MC. गुड MC मित्रांनो, आणि ह्याच प्रकारे आपल्याला केमिकल मुक्त क्रांती आपल्या शेतातून, आपल्या गावातून, आपल्या शहरातून, आपल्या जिल्ह्यातून, आपल्या महाराष्ट्रातून आणि अख्ख्या आपल्या देशातून केमिकल मुक्त क्रांती करायची आहे मित्रांनो, आणि केमिकल मुक्त शेती करायची आहे. गुड MC मित्रांनो.